कमी बोलावे का जास्त बोलावे? जेव्हा जेव्हा हा प्रश्न पडतो तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळेस कुठं ना कुठं वागताना या गोष्टी जाणवतात. आपण एखाद्याला फार बोलणारा म्हणतो, अतिशय बडबड करतो. एखादा काहीच बोलत नाही, एकदम मुकाचा असतो, अबोल असतो. यावरून बऱ्याच जणांचे आपल्याला स्वभाव देखील एक प्रकारे ठरवता येतात. कमी बोलणारा किंवा अजिबात न बोलणारा हा स्वतःच्या अंतर्मनामध्येच लपलेला असतो, त्याला व्यक्त होता येत नाही. आणि मग अशा व्यक्तींचा कधी कधी स्वभावानुसार उद्रेकसुद्धा होऊ शकतो. आणि जे जास्त बोलणारे असतात त्यांच्या मनात काहीच नसतं, पट बोलून मोकळे होतात. मन कुठंतरी त्यांचं हलकं आणि शांत होतं. आता हीच गोष्ट प्रत्येकालाच लागू होईल असं नाही, परंतु बहुतांशी अशा प्रकारचे उदाहरणं समाजामध्ये आपल्याला सापडतात. कशा प्रकारे बोललं पाहिजे आणि बोलताना कसं भान ठेवलं पाहिजे याबद्दल संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून आपल्याला एक दृष्टांत देतात. संत तुकाराम महाराज सांगतात, वचने ही नाड न बोले ते मुके खाड, दोन्ही वेगळे ते हित, बोली अबोलनी नीत. अंधार प्रकाशी जाय दिवस पावे निशी, बीज पृथ्वीच्या पोटी तुका म्हणे दावी दृष्टी. याचा अर्थ काय तर वचने ही नाड न बोले ते मुखे खोड. म्हणजे एखादी व्यक्ती जर खूप जास्त बोलत असेल तर लोक त्याला वाईट म्हणतात. हा फार नाड आहे, वाईट आहे, अतिशय बडबड करतो असं लोक समजतात. आता लोकांच्याही बुद्धीचा प्रश्न असतो की ते कोणाला काय समजतात. प्रत्येक वेळेस त्यांच्या विचारांवरच आपण अवलंबून राहणं हे देखील तितकंसं योग्य नाही. न बोले ते मुके खोड, आणि जे काहीच बोलत नाही त्याला खोड म्हणतात, हा मुकाय म्हणतात. म्हणजे तुम्ही काही जरी केलं तरी लोक नावं ठेवणार आहेत. मग तुम्हाला तुमच्या स्वतःमध्येच असा बदल करावा लागेल की तुम्ही तुमच्या स्वतःच्या नजरेमध्ये उच्च असला पाहिजे. तुम्ही समाजामध्ये वागताना ह्या दोन्ही गोष्टीमध्ये ताळमेळ तुमचा राहिला पाहिजे. वेळेप्रसंगी जास्त बोललंही पाहिजे आणि वेळेप्रसंगी गप्प देखील राहता आलं पाहिजे. या दोन गोष्टीचा जर संगम साधता आला तर आयुष्य सोपं होतं आणि आपलं देखील समाजामध्ये वावरताना नाव चांगलं होतं. दोन्ही वेगळे ते हित, बोली अबोलनी नीत. ह्या दोन्हींच्या स्थिती वेगवेगळ्या आहेत. जर आपण दोन्ही स्थितीमध्ये समतोल राखला आणि समप्रमाणामध्ये जर ह्या स्थिती आपण सांभाळल्या, किंबहुना परिस्थिती बघून जर आपण ह्या दोन्ही स्थितीमध्ये व्यवस्थित केलं तर आपलं देखील हित होतं असतं. त्याच्यामुळं हे दोन्ही वेगळे आहेत आणि वेगळ्यापणामध्ये जर आपण व्यवस्थित संयम राखला बोलणं आणि अबोलणं याच्यामध्ये किंवा कमी बोलणं याच्यात, तर आपला त्याच्यामधून फायदा होईल. अंधार प्रकाशी जाय दिवस पावे निशी. जसा प्रकाश पडला तर अंधार निघून जातो आणि अंधार संपल्यानंतर परत प्रकाश पडतो. म्हणजे हे चक्र चालू राहतात. हे चक्र जसे सतत संयमानं आणि आपापल्या पद्धतीनं चालत राहतात, तसंच आपण देखील बोलणं, जास्त बोलणं, न बोलणं किंवा कमी बोलणं याच्यामध्ये आपल्याला देखील संयम राखता आला पाहिजे. आणि हे चक्र आपलं व्यवस्थित कुठं फिरवायचं आणि कसं करायचं याचा देखील आपल्याला मेळ लागला पाहिजे किंवा ती वेळ आपल्याला ठरवता आली पाहिजे. शेवटी संत तुकाराम महाराज सांगतात, बीज पृथ्वीच्या पोटी तुका म्हणे दावी दृष्टी. जसे की पृथ्वीच्या पोटामधून आपण बी पेरल्यानंतर झाड उगवतं, ते वृक्ष मोठा होतो. त्याचप्रमाणे जर आपल्याला ह्या प्रत्येक गोष्टीची जर योग्य जाण झाली तर आपल्याला एक दृष्टी प्राप्त होते. ती दृष्टी म्हणजे जीवन जगण्याची असते. जीवन जगताना कसं जगावं ह्याची जर दृष्टी असेल, समाजात वावरताना बोलताना कसं वागावं याची जर जाण लवकर आपल्याला झाली तर ते आपल्यासाठीच चांगलं आहे. एवढा मधुर संदेश आणि चांगलेपणाचा संदेश जो की आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये आपल्याला नेहमीच दिसतो किंवा आपल्या डोळ्यासमोर येतो, त्याबद्दल संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. असंच संतांचं साहित्य आपल्याला जीवनामध्ये योग्य दिशा देण्यासाठी मदत करत असतं. जय जय रामकृष्ण हरी.